नमस्कार. प्रणव वैदिक ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी जो ग्रह निवडलाय तो आहे नेपच्यून, जो जास्ती काही त्याच्याविषयी बोललं जात नाही. पण आज मी बोलणार त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण जगाची कुंडली पाहतो किंवा एखाद्या देशाची कुंडली, त्याचं भविष्य पाहतो, तर नेपच्यून, हर्षल, प्लुटो या 3 ग्रहांचा विचार खूप केला जातो. इंडिव्हिज्युअल लेवलला नेहमी बुध, शुक्र, रवी, चंद्र याचा 9 ग्रहांचा विचार जास्ती केला जातो. मुंडेन ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे जगाचं भविष्य पाहतो तेव्हा हे 3 ग्रह पाहिले जातात, नेपच्यून, हर्षल आणि प्लुटो. तर मी नेपच्यून हा असा का निवडलाय, कारण का आता जे ग्रहण झालं 29 मार्चला 2025, तेव्हा नेपच्यून हा मीन राशीत होता. नेपच्यूनचं भ्रमण असं आहे की एका राशीत तो 14 वर्ष राहतो. म्हणजे 2022 साली नेपच्यून हा मीन राशीत आलाय, आता तो 2036 सालापर्यंत आहे, 14 वर्ष. आणि तो काय इफेक्ट करणार आहे जगाच्या पातळीवर, त्याविषयी मी बोलणार आहे. एका राशीत म्हणजे आता समज पुढचा जो नेपच्यून येईल तो 165 वर्षांनी मीन राशीत येईल. ह्याच्या आधी 165 वर्षापूर्वी तो मीन राशीत आला होता. मी मागचा जवळजवळ 1000 वर्ष जुना अभ्यास केलाय की जर 165 वर्ष मागे नेपच्यून जेव्हा मीन राशीत आला तेव्हा भारतात तरी ऍटलिस्ट किंवा जगात काय काय घडलं, नेगेटिव्ह काय घडलं, पॉझिटिव्ह काय घडलं, हे मी मागच्या 165 वर्ष असं मागे जाणार आहे. बेसिक नेपच्यून या ग्रहाची क्वालिटी काय? नेपच्यून म्हणजे एकदम जलतत्वाचा आहे, अथांग सागर आहे, आणि सागराच्या तळातला जो सगळं व्हेजिटेशन किंवा मासे बिसे असतील, तो जो विषय तो आहे नेपच्यूनचा. म्हणजे एकदम त्याच्यामध्ये गूढता आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे ना केतूचा वडील म्हणजे नेपच्यून आहे. केतू साधना करतो, पण जो माणूस खूप वर्ष साधना करतोय, जवळजवळ आता 30 वर्ष साधना करतोय, तर तो नेपच्यूनचा माणूस म्हणजे खूप डीप नॉलेज, डीप जो जातो एखाद्या विषयात, गूढता त्याच्यामध्ये खूप आहे, तो विषय नेपच्यूनचा आहे. म्हणजे तिथे अध्यात्म सुद्धा आहे नेपच्यून मध्ये, टेलिपॅथी जे म्हणतो, इंट्युशन म्हणतो, खूप एक वेगळी डीप लेवलची क्रिएटिव्हिटी, क्रिएशन जे म्हणतो, किंवा नेपच्यून हा रिलिजनचाही कारक आहे. नेपच्यून हा धर्मावर इफेक्ट करतो, एखाद्या व्यक्तीवर नाही. धर्मगुरू असेल किंवा एक विचारधारा असेल ती तो पुढे आणतो, एक धर्म एस्टॅब्लिश करतो, ही ताकद नेपच्यून मध्ये असते. असा नेपच्यून हा मोठ्या पातळीवर इफेक्ट करतो, असं इंडिव्हिज्युअल लेवलला नाही. इंडिव्हिज्युअल लेवलला तो ठीक आहे, डीप नॉलेज वगैरे या गोष्टी, अध्यात्म वगैरे देतो, पण तो मोठ्या लेवलला जगाच्या पातळीवर खूप काम करतो. तसंच नेपच्यून हा एक म्हणतो ना नॅचरल डिझास्टर किंवा सुनामी, अर्थक्वेक्स किंवा निसर्गामध्ये उलथापालट जे होते, भूकंप वगैरे होतात खूप, तेथे नेपच्यून आहे. रिलिजियस वॉर होतात, 2 धर्मामधले युद्ध होतात, धर्मयुद्ध किंवा मोठमोठ्या दंगली होतात, ज्या पूर्ण जगावर इफेक्ट होतो त्याचा, तो नेपच्यूनचा कारक. जेव्हा जेव्हा मीन राशीत नेपच्यून आलाय तेव्हा जगामध्ये महत्वाची गोष्ट मला जी जाणवली आहे ती म्हणजे धर्मयुद्ध झालेलं आहे. म्हणजे 2 धर्म एकत्र आले, त्याच्यामध्ये युद्ध झालंय, एखाद्या धर्माचा प्रचार झालाय, खूप जास्ती लोक त्याच्या मारले गेलेत, मेलेत, खूप अत्याचार झालाय, हे खूप झालंय. जे आता 2022 साली तोच नेपच्यून मीन राशीत आलाय, तो 2036 सालापर्यंत आहे. ह्याचं तर भविष्य सांगेनच मी. पण त्याच्या आधी 165 वर्ष, जेव्हा तो ह्याच्या आधी जो आला होता मीन राशीत 165 वर्ष आधी, ते म्हणजे 1857 साली, 1856 साली तो मीन राशीत आला होता. तेव्हाचा इतिहास बघा, 1857 रिव्होल्ट म्हणतो. जेव्हा तो काळ असा होता की मुघलांचं राज्य संपलं आणि ब्रिटिश एम्पायर, ब्रिटिशांनी राज्य सुरू केलं, तो काळ आहे. जेव्हा आणि 1857 ला असंही झालं होतं की भारतातले जवळजवळ सगळे प्रांतातले लोक एकत्र आले, त्याचा लीडर कोण, तात्या टोपे का असे होते, आणि अंग्रेजांच्या विरोधात एक मोठी लढाई झाली नॉर्थ साईडला, आणि भारत त्यात हरला. त्याची वेगळी कारणं होती. आणि त्यानंतर ऍक्च्युली ब्रिटिश रूल हा भारतात, ईस्ट इंडिया कंपनी या नावाने ब्रिटिश रूल, त्याच्यानंतर 90 वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, ही तो काळ आहे. 1857 साली नेपच्यून हा मीन राशीत आला होता. त्याच्या आधी
1685 साली मीन राशीत नेपच्यून आला होता. तेव्हा सुद्धा मोगलांचं राज्य होतं. जस्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं डेथ झाली होती आणि त्याच्यानंतर मोगली फुल सुटले होते भारतावर पूर्ण राज्य करायला, दख्खनवर राज्य करायला. त्या काळात बाकीच्या जगात घडामोडी ज्या होत्या ते एक होता की युरोप कंट्रीजमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार खूप झाला आणि युरोप कंट्रीमध्ये स्पेशली फ्रान्समध्ये ख्रिश्चन सोडून बाकीच्या धर्मांना बॅन केलं. तो जो काळ होता म्हणजे धार्मिक मात जे म्हणतो, धर्मयुद्ध, धर्माचं खूप एक ग्लानी येते असा तो काळ असतो की जिथे अनेक धार्मिक गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडतात, युद्धच होत असतं. त्याच्या आधी 1528 साली नेपच्यून मीन राशीत होता, 14 वर्ष. तेव्हा बाबर नावाचा जो एक फार क्रूर असा मोगल राजा होता, त्यांनी दिल्लीवर अटॅक केला. राम मंदिर त्यांनी पाडून ते बाबरी मस्जिद जे वगैरे सगळं केलं, तो काळ होता. त्याच काळात एक म्हणजे ख्रिश्चन धर्मातला एक आतंकवादी असल्यासारखा फ्रान्सिस झेवियर्स हा एक रोमन कॅथलिक चर्चचा मेन हेड होता. भारतात त्याने आक्रमण केलं आणि जो महाराष्ट्रातला कोकण पट्टा, गोवा आणि तिथून कॅलिकत आणि केरळ पर्यंत सगळे हिंदू लोकांना, लाखो हिंदू लोकांना मारून टाकलं आणि ख्रिश्चन त्यांना धर्म स्वीकारायला लावला. लाखोनी हिंदू मेले. आज आश्चर्य वाटतं की या व्यक्तीला, हा जो कोण झेवियर्स हा जो नालायक माणूस आहे, त्या व्यक्तीला रोमन कॅथलिक चर्चने संत ही पदवी दिली, कारण का लाखो लोकांना त्यांनी मारून ख्रिश्चन मध्ये कन्वर्ट केलं. या माणसामुळे ख्रिश्चन धर्म हा दुर्दैवाने आमच्या भारतात आला आणि हा सेंट झेवियर्स नावाचे आज इन्स्टिट्यूट्स आहेत जे आमचे हिंदू लोक अगदी लाईनीत उभं राहून ऍडमिशन घेत आहेत, ज्यांनी हिंदू लोकांना मारून हे केलेलं आहे कृत्य. म्हणजे हिंदू लोकांची सुद्धा कमाल आहे, काही पडलेली नसते आपल्याला. हे 1925 ते 28 सालामध्ये नेपच्यून आला होता मीन राशी. त्याच्या आधी 1365 च्या दरम्यान तैमूर नावाचा एक असाच मोगल एम्पायर आला होता, जो सिरिया टू भारतापर्यंत त्यांनी राज्य केलं. त्याच्यानंतर त्याच्याही आधी 1200 म्हणजे 800 वर्ष आधी पहिल्यांदी इस्लामिक जो मोगल एम्पायर होतं जे सुरू झालं, त्याचं म्हणजे इस्लाम आणि ख्रिश्चन ह्यांचा उदय खूप व्हायला लागला. जगामध्ये वेगवेगळी युद्ध झाली आणि अनेकांनी त्यांनी कन्वर्ट केलं. ख्रिश्चन मागे नव्हते आणि मुसलमान तर आजही मागे नाही. त्यात मोहम्मद घोरी हा जो माणूस होता, त्यांनी पहिल्यांदा भारतावर अटॅक केला, फर्स्ट मुघल एम्परर, ज्यांनी दिल्ली काबीज केलं. आणि त्या माणसाने नालंदा युनिव्हर्सिटी, विक्रमशिला ही एक युनिव्हर्सिटी होती, ती जाळून टाकली. आमचं सगळं नालंदा एक मोठी युनिव्हर्सिटी असं म्हणतात जाळून टाकली आणि 6 महिने ती पुस्तकं जळत होती इथून. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा, जेव्हा जेव्हा मीन राशीत नेपच्यून येतो तेव्हा अख्ख्या जगात धर्मयुद्ध असं घडतं आणि भारतावर कायम संकट आलेली आहेत. हा इतिहास आहे. जेव्हा देशाची कुंडली पाहिली जाते तेव्हा ते ग्रह मागच्या रेफरन्सनी सांगितले जातात की बाबा असा ग्रह शनी 30 वर्षापूर्वी कसा होता जेव्हा तो मीन राशीत आला होता. मकर राशीत 30 वर्षापूर्वी शनी आला होता 92 साली, तेव्हा सगळी दंगली, ते बाबरी मस्जिद पाडली, मग ग्लोबलायझेशन वगैरे हे सगळे झालं ते 92 साली जेव्हा मकर राशीत शनी. ते आता 2020 साली कोरोना आला. अशा घडामोडी असं तो रेफरन्स पाहिला जातो. तसं मी नेपच्यूनचा पाहिलाय. तर आता 2022 ते 2036 मध्ये भारताचं भविष्य काय? पहिली गोष्ट, भारतात एक धार्मिक युद्ध असल्यासारखं, म्हणजे इंटरनल रायट्स म्हणतो, हिंदू आणि मुसलमान किंवा ख्रिश्चन किंवा अनेक धर्माचे कन्व्हर्जन म्हणतो ना, की अचानक हिंदू कन्वर्ट झाले, इस्लाम राष्ट्र स्वीकारलाय का दुसरा धर्म त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारलाय का दुसरा धर्म स्वीकारलाय, या गोष्टी जगभरात घडतील. मेन या 12 वर्षात या 14 वर्षात इस्लाम आणि ख्रिश्चन हे एक मोठं युद्ध होणार आहे. काही युरोप नेशन्स मध्ये काही देश हे इस्लाम राष्ट्र घोषित होतील पुढच्या 5 वर्षात.
मिडल ईस्ट मध्ये खूप घडामोडी होतील, युद्ध होतील, काही देश अक्षरशः सोमालिया सारखे नो मॅन्स लँड होतील. काही 4-5 वर्षातच एक वेगळा मॅप बघायला मिळेल जगाचा. पाकिस्तानचे तुकडे होतील, चायनाचेही तुकडे होतील, रशियाचे 2-3 देश होतील, भारतात सुद्धा अनेक छोटे छोटे देश विलीन होतील हे बघायला मिळेल. मिडल ईस्ट मध्ये अनेक देश इस्लामवरनं वेगळे कन्वर्ट होतील, युरोप मध्ये अनेक देश हे इस्लामिक घोषित होतील, अमेरिकेचे वेगवेगळे 2-3 तुकडे होतील. हे सगळं 12 वर्षात बघायला मिळेल. 2033-34 साल येईल तेव्हा एक जगाचा एक नवीन नकाशा, नवीन विचारधारा, नवीन इकॉनॉमी आणि थोडीशी बऱ्यापैकी लोकसंख्या घटलीये युद्धामुळे हे बघायला मिळेल. आणि नवीन परत सगळं प्रस्थापित होईल आणि सगळं नव्याने सुरू होईल ह्युमॅनिटी. या सगळ्या भानगडीत लोक काही वर्षांनी, पुढच्या काही 4-5 वर्षातच स्वतःचा धर्म सोडायला लागतील, की धर्मामुळेच हे युद्ध होत आहे हे लोकांना कळायला लागेल. आणि एक म्हणतो ना, रिलीजन फॉर ह्युमॅनिटी, त्यामुळे सनातन परंपरा ही उदयाला येईल. लोक मुसलमान पण राहणार नाही, ख्रिश्चन पण राहणार नाही, सगळे भारताकडे वळतील आणि एक सनातन परंपरा अशी एक सुरू होईल. हे सगळं या नेपच्यूनच्या काळात बघायला मिळेल. हा नेपच्यून आत्ता का महत्वाचा आहे? 29 मार्चला मीन राशीत जे ग्रहण झालं त्यात जवळजवळ रवी, राहू, शुक्र, बुध, शनी आणि नेपच्यून हे असे 6 ग्रह होते. आणि बाकीचे मंगळ आणि गुरु दुसरीकडे होते. हे 6 ग्रह मध्ये नेपच्यून अडकलाय. त्यामुळे तो खूप काही गोष्टी, धार्मिक उन्माद जे म्हणतो, या गोष्टी खूप रायट्स हे होणार आहे. आता हे 2022 पण हळूहळू बघायला मिळणार, 2025 पासून हे जास्ती बघायला मिळणार. तसंच नॅचरल कलॅमिटीज म्हणजे सुनामी, अर्थक्वेक पेक्षा एक मोठी सुनामी या पुढच्या 5-7 वर्षात, अगदी ह्या वर्षी नाही, खूप येईल, ज्यात खूप तबाही होईल. म्हणून मी हा ग्रह निवडला की नेपच्यून हा जगाच्या पातळीवर एक इफेक्ट देतो. आणि जेव्हा जेव्हा तो मीन राशी देतो तेव्हा काही धार्मिक म्हणतो ना, पूर्ण चेंज, जगाला पूर्ण एक कलाटणी देतो. अशा काही गोष्टी घडवतो. मागचे काही 1000 वर्ष पाहिले तर भारतावर कायम नेपच्यून जेव्हा आला संकट आलंय, पण यावेळेस पण संकट येईल, युद्ध होईल. भारतावर सुद्धा एक युद्ध येण्याची शक्यता आहे चायना किंवा इकडून. पण जेवढा भारत न्यूट्रल राहील, इकॉनॉमिकली पॉवर राहील, तेवढं ते संकट भारतावर कमी येईल. नाहीतर ते जास्ती नुकसान होऊ शकतं. त्यामुळे भारताची भूमिका काय आहे, पंतप्रधान कोण आहे पुढचा, आणि ती भूमिका काय राहते त्याच्यावर अवलंबून आहे. भारताचं नुकसान काही प्रमाणात होईल, झळ बसेल, पण सनातन परंपरा जी आहे त्याचा मात्र बाय डिफॉल्ट कसंही करून प्रचार होईल. अध्यात्म खूप स्ट्रॉंगली डेव्हलप होईल. आध्यात्मिक गुरूंना खूप जगाच्या पातळीवर, भारतीय अध्यात्म हे आता जगाच्या पातळीवर एक वेगळं स्थान मिळेल. कारण का नेपच्यून असा आलाय मीन राशीत की धर्मापेक्षा एक वेगळ्या लेवलचा अध्यात्म जन्माला येणार आहे. धर्माचे संबंध अध्यात्माशी नसतो. जो खरा आध्यात्मिक असतो ना, तो धर्म मानतच नाही, तो ह्युमॅनिटी इज रिलीजन हे मानणारा असतो. हे हळूहळू बघायला मिळेल. आणि एंडला 2034-35 जो काळ येईल तेव्हा पूर्ण जगाची इकॉनॉमी, एक विचारधारा, सिस्टीम, सगळं स्ट्रक्चर चेंज झालेलं असेल. तेव्हापासून खरी सुधारणा हळूहळू सुरू होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.